नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बुलकर यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। श्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टर्मला सुरुवात केली असून जसा पदभार त्यांनी स्वीकारला तसा त्यांनी 17वा हप्ता जारी केलेला आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा। तर यामध्ये मित्रांनो लाखो शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे। 17व्या हप्त्यामध्ये 2000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार आहे। ठीक आहे, आता 17वा हप्ता याआधी त्यांनी 16 हप्ता जारी केलेले होते। 17व्या हप्त्यासाठी 20,000 कोटी रुपयाची तरतूद करून त्यांनी हा हप्ता जारी केलेला आहे। तर यामध्ये मित्रांनो बरेचसे असे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाहीये। तर त्याचे काही कारण असू शकतात, जसं शेतकऱ्यांनी जर केवायसी पूर्ण केलेली नसेल तर त्यामुळे सुद्धा हे हप्ते येत नाही। तुम्हाला केवायसी पूर्ण करावी लागते। केवायसी सेंटरवरती जाऊन तुम्हाला केवायसी पूर्ण करावी लागते किंवा तुम्ही स्वतःही ऑनलाईन केवायसी पूर्ण करू शकता, अन्यथा तो हप्ता तुम्हाला मिळणार नाही। 6,000 रुपये दर वर्षाला शेतकऱ्यांना सरकार देत असतं किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून। त्यानंतर मित्रांनो दुसरं कारण असं आहे, तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड जर लिंक नसेल तर त्यामुळे सुद्धा तो हप्ता तुम्हाला मिळणार नाही। त्यानंतर मित्रांनो जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तरीही असा प्रॉब्लेम येऊ शकतो, तरीही तुम्हाला ते पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते। तर या दोन्ही गोष्टी मित्रांनो तुम्हाला चेक करायच्या आहे। सुरुवातीला केवायसी करून घ्यायची आहे। केवायसी केल्यानंतर बँकेत जाऊन तुमचा आधार लिंक करायचा आहे तुमच्या बँक खात्याशी, त्यानंतर तुम्हाला हे हप्ते सुरू होतील। ठीक आहे, तर मित्रांनो या पद्धतीने पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये जमा होतात। ठीक आहे, आता 17वा हप्ता जो आहे मित्रांनो तो आजच्या तारखेमध्ये जमा झालेला आहे। तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो पीएम किसान योजनेसंदर्भात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।